हिंगोलीत महिलेस बोलल्याचे कारण पुढे करत बँक कर्मचाऱ्याला लुटणाऱ्यांना पकडले. दोघांकडून 2 लाखांचा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी. हिंगोली शहरातील मस्तानशहा नगर भागात महिलेस बोलल्याचे खोटे कारण पुढे करून बँक कर्मचाऱ्याला लुटणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवार मे 18 रोजी पहाटे अटक केली असून त्यांच्याकडून 2 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील बंधन बँकेचे कर्मचारी गौरव गुळवे हे मे 10 रोजी दुपारी औंढा नागनाथ रोडवर थांबले होते. यावेळी त्या ठिकाणी दोघे जण तेथे आले. तू या भागातील महिलेस का बोलला असे खोटे कारण पुढे करून गुळवे यांच्याशी वाद सुरू केला. या वादानंतर दोघांनी गुळवे यांच्या हातातील पैसे असलेली बॅग व एक टॅग पळविला. या प्रकरणी गुळवे यांच्या तक्रारीवरून हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अप्प पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नियुक्त केले होते. गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसंभेवारे, जमादार नितीन गोरे, हरिभाऊ गुंजकर, किशोर सावंत, महादू शिंदे, पांडुरंग राठोड, आकाश टापरे, आजम प्यारेवाले, नरेंद्र साळवे, प्रशांत वाघमारे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन परिसरात माहिती घेतली. या प्रकरणात मस्तानशहा नगरातील सय्यद अब्बोली रज्जाक व परवेज खान युनुस खान पठाण हिंगोली याचा सहभाग असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यावरून या पथकाने आज पहाटे छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून 1,12,000 रुपये रोख, एक टॅब व गुन्ह्यात वापरलेली स्कूटी असा 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या दोघांना हिंगोली शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.